हळद लागवड करून 25 दिवस पूर्ण झाले आहेत. सध्या या प्रकारचं हळदीमध्ये गवत निघून आलं आहे. मी दरवर्षी हळदीमध्ये तणनाशकाचा वापर करतो. हे माझं वैयक्तिक अनुभव आहे. मी काय कोणाला शिफारस करत नाही, पण सांगण्याचा भाग एवढा, मी जे आता माझ्या शेतात करत आहोत ते दाखवण्याचा मी प्रयत्न नेहमी करत असतो. या प्रकारचं सध्या तण निघून आलं आहे. आता मी यात राऊंडअपची फवारणी घेतो वरून, म्हणजे आपल्याला जे उगून आलेले तण आहे ते सर्वावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल. राऊंडअपमुळे शेतकऱ्यांना वाटते बाबा राऊंडअप हे तणनाशक असल्यामुळे हळदीला काही दुष्परिणाम होतो का? तर आज फवारणी झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन दाखवतो. हळदीला राऊंडअपमुळे काहीच होत नाही. 70 ते 75 मिली प्रमाणात वापरायचं. यावर्षी थोडंसं गवत जास्त वाढलं, कारण हळद लागवड केली तर 2 दिवस पाणी पडलं, त्यानंतर पाणी बिलकुलच नव्हतं. त्यामुळे जमीन कोरडी असल्यामुळे तणनाशकाचा वापर मी सध्या केला नव्हता. तर आज राऊंडअप करत आहोत फवारणी. प्रति पंपाला 70 ते 75 ml याप्रमाणे ही फवारणी घेत आहोत. हळदीला कुठल्या प्रकारचा याने साईड इफेक्ट होत नाही. ज्यांना पुन्हा शेतकऱ्याला वापरायचा असेल त्यांनी आधी एका तासावर 5 ते 10 ml राऊंडअप वापरून खात्री करून घ्या, त्यानंतरच तुम्ही फवारणी करा. पाहू शकता सध्या फवारणी सुरू आहे. बिलकुल हळदीला वरून हळदीच्या पानावर जरी पडलं तरी त्याचा काही परिणाम होत नाही.